मुंबईतील सायनच्या प्रतीक्षा नगर परिसरात अनेक मॅनहोलची झाकणं अर्धवट अवस्थेत असल्याचं समोर आलंय। या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे स्थानिकांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार। काल एक अतिशय मोठी दुर्घटना घडली आहे आणि आजचा दिवसही तसाच। सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये मॅनहोलची झाकणं अर्धवट उघडी आहेत आणि अर्थातच मुंबईकरांना या सगळ्या गोष्टीचा धोका आहे। काल एवढं सगळं घडूनही पालिकेकडून दुर्लक्ष केलं जात आहे असा स्थानिक नागरिक आरोप करतायत। मुंबई शहरामध्ये आज तिसरा दिवस आहे। संततधार पाऊस सुरू आहे। गेल्या 2 दिवस आपण पाहिले अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले होते आणि आज तिसऱ्या दिवशी देखील मुंबई शहरातले रस्ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर सध्या मी प्रतीक्षा नगर इथे उभी आहे आणि प्रतीक्षा नगरचे जे रस्ते आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात। समोर जर पाहिलं तर हा रस्ता दिसतोय, 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, ह्या अर्ध्यापर्यंत पाण्यात गेलेला आहे। गुडघाभर पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे आणि आपण जर कालची घटना पाहिली तर मुंबई शहरामध्ये एक मॅनहॉलमध्ये एक व्यक्ती पडून त्याचा मृत्यू झाला। आपण जर पाहिलं तर माझ्या बाजूला जो हा मॅनहॉल आहे हा अर्धवट झाकण उघडं आहे। जे पाणी साचले तो पाईप या मॅनहॉलमध्ये काढून दिलेला आहे। मात्र ह्या मॅनहॉलच्या बाजूला आपण पाहतोय आजूबाजूचा परिसर आहे, असे अनेक नागरिक आहेत ते इथून जातायत येतायत। मात्र पुन्हा एकदा ह्या मॅनहॉलमध्ये मुंबईकरांचा जीव जाणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। कारण मुंबई महानगरपालिकेला 2017 साली झालेली घटनेनंतरही जाग आली नाही आणि काल जी घटना झाली 2026 ची त्यातही मुंबई महानगरपालिकेला जाग आलेली दिसत नाही। कालच एक घटना घडलेली आहे, एका मुंबईकराचा जीव गेलेला पाहायला मिळतोय आणि पुन्हा इथे मॅनहॉल उघडे आहेत। नक्कीच आपण कालची ताजी घटना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हे दाखवून आज परिस्थिती आपण बघतोय। या पुढारीच्या माध्यमातून मी नगरातील वासियांना आणि मुंबईकरांना विशेष करून महानगरपालिकेचे कर्मचारी व आमचे वॉर्ड ऑफिसर यांना सांगू इच्छितो की आमच्या प्रतीक्षा नगरची परिस्थिती येऊन आपण पाहू शकता। आज परिस्थिती अत्यंत बिकट आहे। हा मॅनहोल इथे ह्या मॅनहोलमध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी असायला हवाय पण तो इथे उपलब्ध नाहीये, हे आपण तुम्ही बघताय। मॅनहॉल तुमच्या समोरच उघडे आहेत, कोणाचाही पाय घसरू शकतो। हो 100% घसरू शकतो। पाणी तर भरलेलंच असतं सारखं आज, त्यामुळे काय कधी पण पाय घसरू शकतो। आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका करोडो रुपये खर्च हे नालेसफाईवर करते, मात्र प्रत्यक्षात नालेसफाई झाली का असा प्रश्न ह्या पावसाळ्यात उपस्थित झालाय। ही अर्धवट झाकणं जी आहेत मुंबई शहरात मॅनहॉलची ती झाकणं पूर्णपणे बसवली कधी जाणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे। आयुक्त आणि महापौर वेळोवेळी सांगतायत कारवाई केली जाते, मात्र प्रत्यक्षात आपण पाहतोय पुढारीच्या माध्यमातून अर्धवट अवस्थेत असलेली ही झाकणं अजून किती जणांचा नाहक बळी घेणार। कॅमेरामॅन प्रणितसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।